नमस्कार 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 पुन्हा एकदा घेऊन आलोय राजकीय शोले। हंगाम निवडणुकांचा आहे आणि निवडणुका ही अशी गोष्ट आहे जिथं भूतकाळात गाडली गेलेली भूत वर्तमानात येऊन फेर धरून नाचायला लागतात। असंच एक भूत पुन्हा वर आलंय। खरं तर ते कधी गाडलं गेले नव्हतंच म्हणा। त्याच भूताच्या अवघ्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कहाण्या आज आपण पाहणार आहोत राजकीय शोलेच्या आजच्या भागात। चला सुरुवात करूया। गोष्ट साधारण 2 वर्षांपूर्वीची आहे। साधारण 2 वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बॉम्ब फुटला। त्यात तत्कालीन गृहमंत्र्यांवर थेट 100 कोटींच्या वसुलीचा आरोप झाला। अनिल देशमुखांवर आरोप करणारे होते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह। आता हे सगळं प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीत चौकशी अहवालाबाबत केलेले गौप्यस्फोट। पाहूयात 100 कोटी वसुली प्रकरण, चांदीवाल अहवाल, प्रकरण क्रमांक 1 अनिल देशमुख। गेल्या 10 तासांपासून अनिल देशमुख यांची ईडी चौकशी सुरू आहे। सचिन वाझे, परमबीर यांच्यानंतर आता अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगाच्या समोर हजर राहणार आहेत। बातमी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आहे। सीबीआय कोर्टानं अनिल देशमुख यांना जामीन नाकारलेला आहे। सीबीआयनं जो गुन्हा दाखल केलेला होता सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यात अखेरीस आपलं आरोपपत्र जे आहे ते सीबीआयनं दाखल केलेलं आहे। आणि आताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, अनिल देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झालाय। साधारण 2-1 वर्षांपूर्वी या ब्रेकिंग न्यूज तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर झळकल्या असतील। प्रकरण होतं 100 कोटींच्या वसुली आरोपांचं। आरोप लावला होता तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी। आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं महाविकास आघाडीमधले तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख। आणि मनसुख हिरेन हत्याकांड आणि अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणामुळे चर्चेत आलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेला। मुकेश अंबानींचा बंगला अंटेलियाबाहेर स्फोटक सापडल्याचं प्रकरण जोरदार गाजलं होतं। यानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती। परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब फोडत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप लावले होते। अनिल देशमुखांनी सचिन वाझेला मुंबईतल्या बार मालकांकडून महिन्यापोटी 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता। 100 कोटींच्या वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं 30 मार्च 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांचा 1 सदस्यीय आयोग स्थापन केला। 22 मार्च 2022 ला आयोगासमोरची सुनावणी पूर्ण झाली। 27 एप्रिल 2022 रोजी राज्य सरकारला चांदीवाल चौकशी आयोगानं अहवाल सोपवला। मात्र चांदीवाल आयोगाच्या अहवालातल्या शिफारशी कधीच उजेडात आल्या नव्हत्या। त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरण हे एक सिक्रेट फाईल बनून राहिलं। मात्र या सिक्रेट फाईलची काही पानं एबीपी माझानं उलगडली आहेत। एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी 100 कोटी वसुली प्रकरणाची चौकशी करणारे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांना बोलतं करत अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवली आहेत। मात्र ती उत्तरं ऐकण्यापूर्वी चांदीवाल आयोगाच्या शिफारशींबाबत अनिल देशमुख आजवर काय काय दावा करत आले आहेत ते ऐकूया। माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे। न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि विश्वास आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला। क्लीन चिट। चांदीवाल आयोगानं क्लीन चिट दिल्याचा दावा अनिल देशमुखांनी वारंवार केला। मात्र स्वतः चांदीवाल यांचं काय म्हणणं आहे तुम्हीच ऐका। ते वारंवार म्हणतात। त्याचा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही। तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे का? आता
ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो. आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चिट दिलेली नाही, साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलं. चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीनंतर अनिल देशमुख यांच्या तोंडातून क्लीन चिट शब्द गायब झाला. त्यांनी 11 महिने चौकशी केली, 1400 पानाचा रिपोर्ट आहे, त्यामध्ये त्यांनी कोणतेही पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात नाही असं अहवालात म्हटलेलं आहे. चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर बोट ठेवत फडणवीसांनी देशमुखांच्या खांद्यावरून ठाकरेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय. आज जस्टिस चांदीवाल साहेबांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट त्यांनी दिलेली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांदीवाल आयोग त्याचा रिपोर्ट उद्धवजीचं सरकार असतानाच आला, पण त्यांनी त्या रिपोर्टला हात देखील लावला नाही. परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे अनिल देशमुख आणि सचिन वाझेला तुरुंगाची हवा खावी लागली. मात्र चांदीवाल आयोगाची चौकशी जशी पुढे सरकू लागली तसं या तिघांनी आपापसात काही ठरवलं का, हा प्रश्न उपस्थित होतो तो चांदीवाल यांच्या या दाव्यामुळे. श्री परमवीर सिंग व श्री वाजे यांची मीटिंग झाली होती, ती एक्सपोज झाली. तसंच मी इतपत ऐकलं आहे की श्री वाजे आणि श्री देशमुख यांचीही स्वतंत्रपणे मीटिंग झाली, अशा काही गोष्टी घडल्या. वाझे, परमबीर आणि देशमुख यांनी चौकशीच्या काळात गुफ्तगू करून काही ठरवलं का, हा प्रश्न अनिल देशमुखांना विचारला असता त्यांचं काय उत्तर आहे तुम्हीच ऐका. पण चौकशी सुरू असताना अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाली होती अशी त्यांना माहिती मिळाली. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची भेट झाली होती आणि त्याच्यानंतर कुठंतरी सचिन वाझेंची एक भाषा बदलली, एक कालावधी तोच होता, त्याच काळामध्ये भेट झाली आणि त्याच्यानंतर सचिन वाझे यांनी कुठंतरी सहकार्य तेवढं केलं नाही आयोगाला. मी तर जेलमध्ये होतो, कशी भेट होणार? मी तर जेलमध्ये होतो ना, भेट व्हायचा प्रश्नच नाही. मी ऑर्थो रोड जेलमध्ये होतो. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही पुरावे माझ्या विरोधात नाही आहेत, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांच्या विरोधात काही पुरावे रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला. काय झालेलं काय की अचानक त्यांनी रिट्रॅक्ट केलं शेवटी? आता कसं याच्यात ठाण्याचे एक DCP होते, ते कुठं ना कुठं हस्तक्षेप करायचे या सगळ्या ऑर्गेनाइजेशनमध्ये. मैं तो कैटेगरिकली कहता हूं, ये डीसीपी जो इंटरफेयर करता था, रोज कमीशन में आके बैठता था, वो था डीसीपी लक्ष्मीकांत पाटिल ठाणे का, जो डायरेक्टली श्री संजय पांडे की इंस्ट्रक्शंस के नीचे काम कर रहा था, गवर्नमेंट से भी डायरेक्ट इंस्ट्रक्शंस ले रहा था, श्री शरद पवार से भी इंस्ट्रक्शंस आते थे उसको, तत्कालीन सीएम श्री उद्धव ठाकरे से भी उनको इंस्ट्रक्शंस आते थे, और उनके कहने पे वो सारा बाकी केसेस के इन्व्हेस्टिगेशन में भी उन्होंने इंटरफेयर करा. साक्षी पुरावे असूनही ते सादर न झाल्यामुळे किंबहुना सादर करून न दिल्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणाचं रहस्यच राहणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यानंतर ते म्हणाले माझ्याकडे एव्हिडन्सच नाहीये. हो, ते म्हणाले मी जे बोललो ते हे परमवीर सिंग म्हणाले. सचिन वाजेंनी सांगितलं हो माझ्याकडे पुरावा नाही. आधी त्याने सगळं सांगितलं की 1750 बार झाल्या, ते बंगल्याचा उल्लेख केला, अगदी खरं आहे, घडलं होतं, पण त्यांनी नंतर नाही सांगितलं. तेरी भी चूप मेरी भी चूप धोरण राबवत 100 कोटी वसुलीचं हे रहस्य ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटानुसार म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आता प्रश्न असा आहे की 100 कोटी वसुली प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा होणार की या प्रकरणातील पात्रांचा राजकीय प्यादा म्हणून वापर होणार किंवा ही प्यादीच राजकारण्यांना आपल्या तालावर नाचवणार, हे प्रश्न आता नव्याने जन्माला आलेत. अनिल देशमुखांनंतर आता वळूयात 100 कोटी प्रकरणातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पात्राकडे. एकाचं नाव आहे परमबीर सिंह, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, आणि दुसरं नाव आहे लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त. मुख्य आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांची चौकशी दरम्यान काय भूमिका होती आणि त्याच परमबीर सिंह यांनी लक्ष्मीकांत पाटलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलंय, पाहूयात राजकीय शोलेचा आणखी एक स्पेशल रिपोर्ट. अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप लावले
त्यावेळी परमबीर सिंग यांच्या अंगावर खाकी वर्दी होती. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या आरोपांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली. अनिल देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आरोपांचा बॉम्ब फोडणाऱ्या परमबीर सिंग यांनी चांदीवाल आयोगाला चौकशीसाठी किती सहकार्य केलं, स्वतः निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या तोंडूनच ऐकूयात. शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तेवढी मदत केली नाही हे तितकंच खरं आहे. श्री परमबीर सिंग यांची उपस्थिती कमिशनसमोर आयोगासमोर येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. CID सारख्या विभागानं ते आढळून येत नाही असा रिपोर्ट वारंवार दिला. याच्यातच काहीतरी पाणी मुरतं हे त्यावेळेला ध्यानात आलं होतं. परमबीर यांनी ज्याप्रमाणे आरोप लावले त्याप्रमाणे चांदीवाल आयोगाला पुरावे सादर केले का? स्वतः न्यायमूर्ती चांदीवाल यांचा काय अनुभव आहे ऐकूया. परमबीर सिंग जे आले होते, त्यांनी तुम्ही त्यांना हे केलं, त्यांच्या आरोपांच्या बद्दल त्यांनी कधीच कोणतंही हे तुमच्यासमोर सादर केलं नाही त्यांनी. परमबीर सिंगांनी आरोपच्या पृष्ठावर तर काही सादर केलं नाही. ज्यांना साक्षी पुरावे द्यायचे ते जर मागे सरकत असतील तर मी त्यांना गळा धरून आणू शकत नाही. शपथपत्र दिल्यानंतर शपथपत्राच्या विपरीत वागायचं असेल तर आपण काही करू शकत नाही. अशा गोष्टी घडतात. परमबीर सिंगला जेव्हा कोर्टामध्ये बोलावलं त्यावेळेस परमबीर सिंगला 6 समन्स पाठवून ते आले नाही. त्यांनी माझ्यावर आरोप केला ना. आरोप केल्यानंतर त्यांनी स्वतः कोर्टामध्ये यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ॲफिडेव्हिट करून दिलं. परमबीर सिंगनी ॲफिडेव्हिट करून दिलं की माझ्याकडे कोणतेही पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात नाही. ॲफिडेव्हिट आहे त्यांचं. म्हणून मी चिंतित सांगतो तुम्हाला की माझ्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाही. दुसरीकडे परमबीर सिंह मात्र वेगळाच सूर आळवतायत. मैंने कमीशन के सामने ऐसा कहा था कि जो मेरे पास एविडेंस थी मैसेजेस के फॉर्म में और बाकी जो ऑफिसर्स ने मुझसे जो कहा था कि उनसे किस प्रकार से बुला के एक्सटॉर्शन के लिए डिमांड की जा रही थी और जो एक ACP के साथ मेरे मैसेजेस एक्सचेंज हुए थे वो मैं ऑलरेडी ऑनरेबल CM को जो मैंने लेटर लिखा था उसके हाथों पुरावा मैं लगा चुका हूं. थोडक्यात काय तर 100 कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी सबळ पुराव्याअभावी अपूर्णच राहिली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी ABP माझाला दिलेल्या मुलाखतीनंतर 100 कोटी वसुली प्रकरणात आणखी एका पात्राची एंट्री झाली. ती म्हणजे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील. आयोगाकडून चौकशी सुरू असताना तत्कालीन ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांकडून वारंवार हस्तक्षेप सुरू होता. असा गौप्यस्फोट स्वतः चांदीवाल यांनी केला. काय झालेलं काय की अचानक त्यांनी रिट्रॅक्ट केलं शेवटी? आता कसं याच्यात ठाण्याचे एक DCP होते, ते कुठं ना कुठं हस्तक्षेप करायचे या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये. चांदीवाल यांनी हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस उपायुक्तांचं नाव घेतलं नसलं तरी परमबीर सिंह यांनी लक्ष्मीकांत पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना बड्या नेत्यांची यादीच वाचून दाखवली. तो सभी को मालूम है. मैं तो कैटेगरिकली कहता हूं ये DCP जो इंटरफेयर करता था, रोज कमीशन में आके बैठता था, वो था DCP लक्ष्मीकांत पाटिल ठाणे का, जो डायरेक्टली श्री संजय पांडे की इंस्ट्रक्शंस के नीचे काम कर रहा था. गवर्नमेंट से भी डायरेक्ट इंस्ट्रक्शंस ले रहा था. श्री शरद पवार से भी इंस्ट्रक्शंस आते थे उसको. तत्कालीन CM श्री उद्धव ठाकरे से भी उनको इंस्ट्रक्शंस आते थे और उनके कहने पे वो सारा बाकी केसेस के इन्व्हेस्टिगेशन में भी उन्होंने इंटरफेयर करा. आता हे लक्ष्मीकांत पाटील महाशय आहेत तरी कोण हे देखील जाणून घेऊया. DCP लक्ष्मीकांत पाटील हे MPSC 2002च्या बॅचचे अधिकारी आहेत. चांदीवाल आयोगाच्या चौकशीच्या काळात ठाण्यात गुन्हे शाखेचे ते पोलीस उपायुक्त होते. डिसेंबर 2023 मध्ये नागपुरातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे ते प्राचार्य होते. ऑगस्ट 2022 पासून ते रजेवर आहेत आणि सध्या त्यांचं वास्तव त्यांच्या गावात आहे. DCPंच्या हस्तक्षेपावरून चांदीवाल यांनी केलेला गौप्यस्फोट आणि लक्ष्मीकांत पाटलांचं नाव घेत परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे संशयाचं वलय निर्माण झालंय. खरं म्हणजे हे प्रकरण भयानक गंभीर झालेलं आहे आणि प्रश्न एवढाच आहे की प्रकरण गृहमंत्र्यापुरतं मर्यादित आहे की ते सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या काळची इन्व्हॉल्व आहे, हे देखील त्याची चौकशी आपल्याला करावी लागेल. आता या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली जाणार का? चांदीवाल आयोगाच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला कधी मिळणार
की हे प्रश्न देखील कायमस्वरूपी रहस्यच बनून राहणार? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. या सिक्रेट फाईल्स नंतर राजकीय शोलेमध्ये आता वेळ झालीये इथेच थांबायची. उद्या राजकारणातले आणखी काही शोले घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.